चे प्रतिनिधी लक्ष्मण खाटोळ आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहे. लक्ष्मण, एसआयटीने नाशिकमधल्या खरातच्या बंगल्यावरती जाऊन कल्पना खरातला खरं तर त्यांना ताब्यात घ्यायचं होतं, पण हाती लागला हर्षवर्धन खरात, जो अशोक खरातचा मुलगा आहे. पण त्याच्या तपासातनं देखील महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे. काय माहिती कळते याबद्दल? विशाल, या सगळ्या प्रकरणामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्पना खरात फरार आहे आणि त्यामुळे अशोक खरात आणि कल्पना खरात यांचा मुलगा जो आहे त्याला एसआयटीने काही 2 दिवसांपूर्वी तपासासाठी ताब्यात घेतलेलं होतं. काही प्रमाणात चौकशी करून त्याला सोडण्यात आलं. पुन्हा काल त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि तेव्हा त्याला काही जे प्रश्न विचारले गेले त्यामध्ये अशोक खरातच्या नावावरती इतकी संपत्ती कुठून आली, तुमच्या कुटुंबियांच्या नावावर इतकी संपत्ती कुठून आली, असे वेगळे प्रश्न एसआयटीने ज्यावेळेला त्याला विचारले त्यावेळेला अशोक खरातचा जो मुलगा आहे त्याने जे एसआयटीला उत्तर दिलं ते असं होतं की हे सगळं प्रकरण जे आहे ते आमच्या डॅडला माहीत आहे. अर्थात अशोक खरातला हे सगळं माहीत आहे. हे पैसे कुठून येत होते, कसे येत होते ह्याची आम्हाला कल्पना नाही. मात्र आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश यायची ही माहिती जी आहे ती एसआयटीला अशोक खरातचा मुलगा याने काल परवा तपासामध्ये दिलेली आहे. त्यामुळे एक बाब यामध्ये समोर येते ती म्हणजे अशोक खरात याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड यायची आणि ही रोकड हवालाच्या माध्यमातून येत होती का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो. ही सगळी रोकड कोण कोण देत होतं, कोणाच्या माध्यमातून त्याचं ट्रान्झॅक्शन्स केले जे होत होते, हे सगळं जे आहे ते आता एसआयटीच्या तपासात समोर येणार आहे. मात्र आज देखील अशोक खरात याची एसआयटी चौकशी केली जाईल. आज देखील अशोक खरात याला या सगळ्या प्रकरणात वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. ज्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे त्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील त्याच्याकडनं अधिकची काही माहिती मिळते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता अशोक खरातला ज्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे तो लैंगिक शोषणाबरोबरच गर्भपाताचं प्रकरण आहे आणि महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे औषधं पाजून त्यांचा गर्भपात करणे अशा स्वरूपाचं ते गुन्हा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर वेगळे अकाउंट्स खोलून त्या माध्यमातून वेगळे ट्रान्झॅक्शन्स करणं अशा स्वरूपाचा तो गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आणखी काही माहिती समोर येते का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे रोज नवे वेगवेगळे खुलासे जे आहेत ते अशोक खरातच्या कारनाम्यांच्या संदर्भात होताना दिसत आहेत. त्यात समता पतसंस्थेचा संस्थापक हा भोंदू अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती आता समोर आली आहे. समता पतसंस्थेचा राज्याध्यक्ष काका कोयटे हे भोंदू खरातचे भक्त असल्याचं समोर आलंय. समता पतसंस्थेत भोंदू खरातने 100 खाती उघडलेली होती, ती वापरली आणि या खात्यावरनं कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. या समता पतसंस्थेच्या राज्यभरात अनेक शाखा आहेत. काका कोयटेने 3 वर्षांपूर्वी पतसंस्था फेडरेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भोंदू अशोक खरातला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होतं, ज्यावेळी रुपाली चाकणकर देखील या कार्यक्रमाला गेल्या होत्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातची 100 बँक खाती असल्याचं समोर आलंय. ही सर्व खाती भोंदू खरात ऑपरेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भक्तांच्या नावे असलेल्या या खात्याला हा भोंदू एकटाच नॉमिनी आहे. गेल्या 3 वर्षात जवळपास 60 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. 2021 साली अनेक खाती उघडण्यात आली असून काही जणांनी प्रत्यक्ष येऊन केवायसी करून दिली, तर काहींची ऑनलाईन केवायसी करून हे खातं ऑपरेट करण्याचा अधिकार खातेदारांनीच अशोक खरातला दिला, असं स्पष्टीकरण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी दिलंय. चाकणकरची बहीण आणि काही अधिकाऱ्यांच्या नावे देखील इथं खाती उघडल्याची चर्चा आहे. भोंदू अशोक खरातचे एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत. या भोंदूने अनेकांच्या नावावरती उघडलेल्या खात्यांमधनं कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केल्याचं समोर आलंय. मी आता राहता येथील समता पतसंस्थेच्या समोर आहे आणि ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेमध्ये या भोंदूने 57 कुटुंबियाच्या नावाने जवळपास 100 खाते उघडलेली होती आणि या एकट्या राहता शहरातील जी शाखा आहे या शाखेमध्ये ही खरं तर ही अकाउंट उघडली गेली. समता पतसंस्थेचे राज्यभरात अनेक शाखा आहेत आणि या सगळ्या शाखांमधून हे सगळे व्यवहार केले जायचे. खरं तर जवळपास 60 कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते या 3 वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. शिर्डी पोलिसांनी शेतकऱ्याची जी फसवणूक प्रकरणामध्ये जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडनं याबाबतचं ही जी खुलासा आहे, जी धक्कादायक माहिती आहे ती समोर आलेली आहे. पोलीस तपास यामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये जवळपास 57 जणांच्या नावे 100 खाते आहेत आणि अजूनही या खात्यांवरती जवळपास 79 लाख रुपये पडून आहेत. आता हे खाते फ्रीज करण्यात आलेले आहे. कोणता व्यवहार आता होऊ शकणार नाही. दुसरीकडे जगदंब पतसंस्था जी नामकरण आवारेची आहे, जो नामकरण आवारे या भोंदूला ब्रह्मांड नायक म्हणतो आणि अंकशास्त्रज्ञ म्हणतो किंवा त्याला देवाची उपमा देतो, या नामकरण आवारेच्या पतसंस्थेत देखील 32 खाते आहेत आणि या 32 खात्यांमध्ये देखील कोट्यावधीची जी हेराफेरी आहे
ती केली गेली. त्यामुळे हा भोंदू केवळ लैंगिक शोषणापुरतं त्याचं हे जे दिसत नाहीये, तर त्यामध्ये जमीन लुबाडणूक असेल, आर्थिक जी व्याज देऊन शेतकऱ्यांची जमीन लुबाडणं असेल, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये समोर येतोय. मात्र ही जी खाती इथं उघडली गेली, या खात्यांमध्ये अनेक नावं समोर येत आहेत, ज्यामध्ये चाकणकरांच्या बहिणीचं खातं असल्याचं कळतंय. त्यानंतर जे भक्त इथे जायचे त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे आधार कार्ड वापरून हे खाते उघडले गेली. खरं तर पतसंस्थेने सांगितलं की पतसंस्थेचे चेअरमनने सांगितलं ही जी खाते आहेत ही सगळी कायदेशीर आहेत. मात्र हे सगळं संशयास्पद व्यवहार आहेत. त्यामुळं याची खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये मोठं जे लिंक आहे ती मिळू शकते आणि अनेक पतसंस्थेमध्ये देखील याची खाते होती का, त्यामध्ये देखील या पैशाची देवाणघेवाण केली गेली का, नेमका हा पैसा यायचा कुठून, जायचा कुठे, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं याचा देखील सखोल तपास होणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, राहता अहिल्यानगर. आता या भोंदू खरातचा या बँकांच्या माध्यमातून ब्लॅकचं व्हाईट करण्याचा नेमका फंडा काय होता? बघा, समता आणि जगदंब पतसंस्थेत 132 खाती जी आहेत ती या भोंदू खरातनं उघडलेली होती, म्हणजे दोन्ही पतसंस्था मिळून बरं का. यामध्ये कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता शाखेत त्यानं खातं उघडलं. 57 खातेदार होते, म्हणजे 57 जण होते, ज्यांच्याकडनं त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड घेतलं होतं आणि ज्यांच्या नावे 100 खाती त्यांनी उघडलेली होती. तर या खात्यांमधनं मोठं ट्रान्झॅक्शन करण्यात आलं. सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेत देखील 32 जणांच्या नावे खाती जी ती उघडण्यात आलेली होती. आणि याच जगदंब पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे, तर नामकर्ण आवारे, ज्यांनी त्याचं पुस्तक जे लिहिलेलं होतं मी नामकर्ण, त्यात ब्रह्मांड नायक म्हणून खरातचा उल्लेख केलेला आहे. या समता पतसंस्थेमध्ये 3 वर्षात 60 कोटींहून अधिकच्या रकमेचा व्यवहार जो आहे, ट्रान्झॅक्शन जे ते झालेलं आहे, म्हणजे रक्कम आली आहे, रक्कम गेली आहे. शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरणात देखील याच पतसंस्थेतनं पैसे जे आहेत ते दिल्या गेले. आता प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून खरातचं नाव आहे, म्हणजे खाती जी ती इतरांच्या नावावरती भले उघडण्यात आली, पण याला मोबाईल नंबर जो लिंक करण्यात आलेला होता तो नंबर होता अशोक खरातचा. व्यवहार करण्याचा सर्वस्वी अधिकार जो होता तो अशोक खरातला होता. खात्यावर सुमारे 60 कोटींचा व्यवहार जो आहे तो आतापर्यंत झाल्याचं कळतंय. 8 खाती ही खरात कुटुंबियांचीच आहेत. यामध्ये अशोक खरात, कल्पना खरात किंवा त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात, त्याची मुलगी असेल, यांच्या नावावर देखील खातं होतं. तर आता समता पतसंस्थेमध्ये 78 लाख रुपये शिल्लक आहेत, जे आता फ्रीज करण्यात आलेले आहेत. खरातकडे येणाऱ्या भक्तांच्या नावानं त्यानं खाती उघडलेली होती, ज्यामध्ये प्रतिभा चाकणकर, जी रुपाली चाकणकर यांची बहीण आहे, आणि शिवाय प्रतिभा चाकणकर यांची मुलगी, तिच्या नावावरती देखील या खरातनं या पतसंस्थांमध्ये खातं उघडलेलं होतं. अनेकांनी स्वतःहून चला आपल्या गुरूंनी सांगितलं म्हणून KYC करून दिल्याचा पतसंस्थेचा दावा आहे. सर्व खात्यांशी खरातचा मोबाईल नंबर जो आहे, मी जो अगोदर म्हणलो, तो लिंक होता. त्यामुळे जे काही व्यवहार होत होते त्या संदर्भातले मेसेज फक्त खरातच्या मोबाईलवरती यायचे. खरात सावकारीचं देखील काम करायचं असं कळतंय, म्हणजे सावकारी देखील त्याची सुरू होती. लोकांच्या जमिनी त्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेण्याचे देखील कारनामे केलेले आहेत. असे अनेक व्यवहार त्यांनी केलेले आहेत. अनेक व्यवहार समता, जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून करण्यात आली. समता पतसंस्थेत 1.25 लाख खातेदार आहेत, ज्यामध्ये 1100 कोटींहून अधिकच्या ठेवी आहे. याच समता बँकेत त्यांनी काही खाती उघडलेली होती, जसं आपल्याला कळतं. म्हणजे 100 खाती जी त्यांनी उघडलेली होती, ज्यावरनं कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, म्हणजे साधारण 60 कोटी रुपयांचा व्यवहार आतापर्यंत झाल्याचं कळतंय. पण यात आणखीन एक महत्त्वाचं अपडेट हाती येतं, ते म्हणजे कल्पना खरातबद्दल, जी अशोक खरातची बायको आहे. नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर आता नवीन खुलासे होताना दिसत आहेत. आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आपण म्हणजे संशयित जी आहे ती अशोक खरातची पत्नी कल्पना खरात आहे. कल्पना खरातबद्दल एसआयटीने खळबळजनक माहिती त्यांच्या हाती लागलेली आहे किंवा काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कल्पना खरातने गेल्या 16 वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी सर्व नातेसंबंध तोडले असल्याची बाब समोर आली आहे. वडील आणि भावाच्या निधनासारख्या दुःखद प्रसंगी देखील तिनं घराची पायरी ती चढली नसल्याची तपासात माहिती पुढे आल्याचं कळतंय. एसआयटीने सिन्नर तालुक्यातील पाडळी या कल्पना खरातच्या माहेरी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी केली, तेव्हा ही माहिती उघड झाली आहे, समोर आली आहे.